कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल दिवसभर मतदानाची प्रक्रिया पार पडली। मतपेटीमध्ये बंद असलेल्या उमेदवारांचे भवितव्याचा फैसला आज होणार आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील विद्यापीठ मतदान केंद्रावरती आणि आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 8 प्रभागामध्ये या मतमोजणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात होणार असून यामधून उमेदवाराच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग असून 31 पॅनल आहेत आणि एकूण 14,25,086 मतदार झाले असून त्यापैकी काल 52.11% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या निवडणुकीमध्ये 490 उमेदवार रिंगणात असून या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकूण 8 प्रभागामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। एकंदरीत या 8 प्रभागामध्ये या मोजणीसाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आले आहे। प्रशासन एकीकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज मतमोजणीच्या प्रक्रियेला या ठिकाणी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 122 प्रभागामध्ये 20 ठिकाणी जे आहेत ते बिनविरोध उमेदवार विजयी झालेले आहेत आणि 102 जागेसाठी ही मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहेत। एकंदरीत दुपारपर्यंतच या मतमोजणीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं कोणाचा झेंडा फडकणार आणि त्याबरोबर कुठला पक्ष विजयी होणार या सगळ्या गोष्टीचं चित्र जे आहे ते दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। मात्र त्याआधी प्रशासन जे आहे ते मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।